आता कसं आहे, हा अँटी डिफेक्शन लॉ जेव्हा 52 ही घटना दुरुस्ती झाली, त्या घटनेत दुरुस्तीच्या वेळी विचार असा होता की राजकीय भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे, कारण राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो आणि त्यामुळे कोणी जर का पक्ष सोडला स्वार्थाकरता तर तो डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे. त्याची कारणं 10व्या शेड्यूलमध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ते तसा तो डिस्क्वालिफाय तर 3 महिन्यामध्ये साधारणतः त्याचा निकाल लागायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये या गोष्टी घडल्या, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 1 वर्ष 5 महिने झाले, अजून कुठेही पुढे गेलेली नाही ही केस. त्यामुळे हा जो विलंब आहे हा लोकशाहीला अत्यंत मारक आहे, किंवा सुदृढ निकोप लोकशाही होण्याच्या दृष्टीने जो हा कायदा केला आहे त्याची ही विटंबना आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने काय द्यायचे आदेश ते द्यायला पाहिजेत. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती दोषी आहे, स्पीकर दोषी आहेत, गव्हर्नर दोषी आहेत आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट पण दोषी आहे. स्पीकरनी 3 महिन्यात निर्णय घ्यायला पाहिजे, घेतलेला नाही. गव्हर्नरनी त्यांना अधिकार नसताना विधानसभेचं आमंत्रण दिलं, जे सुप्रीम कोर्टानेच मान्य केलं की घटनाबाह्य होतं. त्यानंतर ठाकरेंनी राजीनामा दिला, मग उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर झाले. या सगळ्या ज्या घटना आहेत यातल्या बऱ्याचशा घटना या राज्यघटनेच्या विसंगत आहेत राज्यघटनेशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे स्पीकरकडे द्यायला पाहिजे, कारण सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. पण टाईम लिमिट घातली नाही, रिझनेबल टाईम म्हटलं. याचा दुरुपयोग भारतात होतो हे सुप्रीम कोर्टाला पण माहिती आहे. त्याचप्रमाणे 2/3 एकाच वेळी जायला पाहिजेत हेही सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही. तेव्हा अनेक गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्टाने ॲक्च्युली पळवाटा ठेवले आहेत. तेव्हा कायदा भक्कम करायचा का कायद्यात पळवाटा ठेवायचा हा आपल्या पुढचा आत्ताचा प्रश्न आहे. माझ्या मते हा निकाल त्वरित लागणं आवश्यक आहे. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतं याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. सर, काल देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलंय की अपात्र हे सगळे शिंदे गटाचे सगळे जे आमदार आहेत ते मुळात अपात्र होणार नाहीत, आणि जर झाले तर एकनाथ शिंदेंना विधान परिषदेवर घेता येईल. तर खरंच तसं काही शक्य आहे का? नाही, आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलात, मी कुठल्याही व्यक्तीबद्दल कधी बोलत नाही, परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन विचारलं आहेत. तर एकतर हे राज्यघटनेचं अज्ञान आहे त्यांचं, किंवा त्यांनी असं ठरवलं आहे की राजकारण आणि नीतिमत्ता याचा कुठलाही संबंध नाही आहे, कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहायचं. आता हा जो कायदा आहे, घटना 91वी घटना दुरुस्ती केली आहे, ती इतकी स्पष्ट आहे की या कायद्याखाली एखादी व्यक्ती जर का डिस्क्वालिफाय झाली तर मंत्री राहता येणार नाही, हे लिहिलेलं आहे. आणि कुठपर्यंत राहता येणार नाही तर त्यांची मुदत संपेपर्यंत राहता येणार नाही, किंवा त्याच्या आत ते निवडून आले तर त्यांना मंत्री होता येईल. शब्द बघा, निवडून आले, इलेक्टेड शब्द आहे, नॉमिनेटेड नाही आहे. विधानसभेवर गव्हर्नरनी नॉमिनेट करून देता येणार नाही. आता इलेक्शन घ्यायला पाहिजे. इलेक्शन घ्यायची असेल तर इलेक्शन कमिशन घेतं, ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही आहे. म्हणजे 2-4 महिने जातील, तोपर्यंत कोण चीफ मिनिस्टर राहणार? त्यामुळे मग राष्ट्रपती राजवट आणावी लागेल तिथे. तेव्हा या अनेक गोष्टी आहेत. तेव्हा मला देवेंद्र फडणवीस असं का बोलले, किंवा मी त्यांचीच आता शिकवणी लावतो. मला वाटतं मी 50 वर्ष शिकवतो आहे राज्यघटना, पण असे शोध मला आजपर्यंत लागलेले नाही आहेत. तेव्हा मला वाटतं की सगळ्यांनी सिरियसली घ्यावं, आपण काय बोलतो आहे त्याचा राजकीय अर्थ काय होतो, घटनात्मक अर्थ काय होतो ते समजावून घ्यावं, किंवा तज्ज्ञांना विचारावं मग बोलावं असं मला वाटतं. सर, ते खरं तर विधान परिषदेवर असं जाता येतं का? कारण ते जर मुख्यमंत्री आहेत, समजा ते डिस्क्वालिफाय झालं तर सरकार पडेल, आणि मग विधान परिषदेवर जाण्याची प्रोसेस काय असेल? विधान परिषदेवर कसं असतं की गव्हर्नरला 12 लोकांना नॉमिनेट करता येतं, ते लगेच दुसऱ्या दिवशी करता येईल, ते सरकारच्याच हातात असतं. म्हणजे गव्हर्नर हाच मुळात पंतप्रधानांच्या हातात असतो. आता जेव्हा उद्धव ठाकरे सरकारने 12 लोकांची यादी दिली होती त्यावर 2 वर्ष भगतसिंग यांनी काहीच केलं नाही. परंतु कायदा काय सांगतो ते तुम्हाला मी सांगतो आहे. कायदा असं सांगतो आहे की हे गव्हर्नरचं डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये येत नाही. मंत्रिमंडळाने जो सल्ला दिला आहे त्याची अंमलबजावणी गव्हर्नरला करावी लागते. म्हणजे जर का 12ची यादी दिली तर ते ताबडतोब त्यांना नेमायला पाहिजे, पण पहिल्या गव्हर्नरनी तसं नेमलेलं नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की लोकांचा गव्हर्नरवर विश्वास नाही, स्पीकरवर विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही, आणि आता सुप्रीम कोर्टावरचा विश्वाससुद्धा थोडासा डळमळीत व्हायला लागलेला आहे. तर ही भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने फार चिंता दाखवणारी गोष्ट आहे. आणि आम्ही जे सांगतो, म्हणजे राज्यघटना शिकवणारे जे प्राध्यापक आम्ही सांगतो, तो घटनेचा करेक्ट अर्थ काय आहे ते सांगतो. आम्हाला कुठल्या राजकीय पक्षामध्ये कवडीत काही रस नाही. म्हणजे भाजप बरोबर आहे का, NCP बरोबर आहे का, उद्धव ठाकरे बरोबर आहेत, या
पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये हे पक्षांतर झालेलं आहे यात अजिबात शंका नाही आहे. आणि याच्या निर्णयाला जर का 1 वर्ष 5 महिने लागत असतील आणि अजून निर्णय लागला नसेल तर मग ही गोष्ट हेल्दी डेमोक्रेसीच्या दृष्टीने फार घातक आहे. सर एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणालात की फडणवीसांनी जे सांगितलं की विधान परिषदेवर घेऊन मुख्यमंत्री करू, तुम्ही ज्याला म्हणालात की इलेक्टेड हवाय, तर ती प्रोसेस थोडक्यात समजावून सांगाल का? नाही राज्यघटनेत जी 91वी घटना दुरुस्ती केली वाजपेयींच्याच काळात केलेली आहे. 2003-04ला ती अस्तित्वात आली जानेवारीच्या. त्यात स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की ते डिस्क्वालिफाय झाले तर मंत्री राहू शकणार नाहीत. पॉईंट 1 कुठपर्यंत राहू शकणार नाहीत तर त्यांची जी मुदत आहे ती संपेपर्यंत राहू शकणार नाहीत, किंवा त्याच्या आत जर का ते निवडून आले, इलेक्टेड असा शब्द आहे, नॉमिनेटेड नाही आहे, तर ते इलेक्ट जर का झाले त्याच्यात तर त्यांना मंत्री होता येईल. पण इलेक्शन व्हायला वेळ लागतो, ते इलेक्शन कमिशन घेणार आहे, ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही आहे. तेव्हा सर्व स्थिती जी आहे ती अत्यंत क्लिअर आहे. मला असं वाटतं की अशी विधानं इतक्या मोठ्या पदावरच्या लोकांनी, आणि ही सगळी राजकारणात मुरलेली लोक आहेत, तेव्हा त्यांनी अशी विधानं करू नयेत. यांनी जसं मराठा रिझर्वेशनचा सध्या चालला आहे, 5 वर्ष आम्ही ओबीसींनाही हात लावणार नाही आणि तरीही मराठा रिझर्वेशन देऊ. आता 50%वर रिझर्वेशन देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने 10 वेळा सांगितलं आत्तापर्यंत. तर हे का विधानं तुम्ही करता? तुम्ही का नाही समजावून सांगत लोकांना, का नाही कॉम्प्रोमाइज करत? तेव्हा कुठेतरी आपली राजकीय मॅच्युरिटी कमी पडते असं माझं स्वच्छ मत आहे. सर, अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांची विधानं म्हणजे कायद्याचे अभ्यासक किंवा वकील क्षेत्रातले ते वकील आहे म्हणून त्यांनी केलेली विधानं याकडे बघितलं गेलं. हा जो विधान आहे तो राजकीय विधान समजला जाईल का? कायद्याचा अभ्यास नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, मला काय बोलायचं होतं ते बोलून झालं आहे. मी राजकारणात जात नाही, कारण मग काय होतं की मी अमक्या पक्षाचा आहे का तमक्या पक्षाचा आहे असं लोकांच्या मनात शंका यायला लागते. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माय ओनली लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.